ईव्हीएमवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मार्करवाडीमध्ये येणं चुकीचं आहे का? पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्करवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं असंही वक्तव्य. तर ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव करा, तुमचा ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू, मार्करवाडीमध्ये शरद पवारांचं आवाहन. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा. ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी, तरी जास्त जागा कशात? निवडणुकीमधल्या मतांची आकडेवारी सांगत शरद पवारांकडून निकालावर शंका व्यक्त. मार्करवाडीमध्ये उत्तम जानकरांना मतदान झालंच नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आमची ही तयारी. राम सातपुते समर्थकांची मागणी. तर मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये काहीतरी गडबड, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो, उत्तम जानकरांचं आव्हान. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा, पियुष गोयल यांचं आव्हान. ईव्हीएमवर शंका म्हणजे स्वतःची निवड चुकीची झाली असं विरोधक मानतात का, असाही केला सवाल. मार्करवाडीमधील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट. मतांची आकडेवारी ट्विट करत मार्करवाडी पवार किंवा जानकरांची मक्तेदारी नसल्याची टीका. सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही, म्हणजेच त्यांच्या विजयामध्ये काहीतरी घपला आहे, उद्धव ठाकरेंची टीका. हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, विरोधकांनी आता रडगाणं थांबावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते. मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली. बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही, यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण.